नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 4 महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीयेत। अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पैसे जमा होण्यासंदर्भात लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे याविषयी माहिती दिली। अनेक लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयामध्ये गेले, डीबीटी ॲक्टिव्ह केली, केवायसी केली, हयातीचा दाखला सादर केला, काही लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला सुद्धा सादर केला। म्हणजेच मित्रांनो, आपण ज्या गोष्टी आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात जे काही सांगतोय ते सर्व काही लाभार्थी आपलं ऐकत आहेत आणि त्याचा परिणाम हा अतिशय चांगला झालेला आहे। आता तुम्ही सांगाल की सर, लाभार्थ्यांना तुम्ही जे सांगितलं होतं त्यांनी हे सर्व काही केलं, नेमकं काय विषय? लक्षात ठेवा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी स्क्रुनिटी हा प्रकार चालू करतो किंवा चालू केलेला आहे। आणि स्क्रुनिटी याचा अर्थ असा की दरवर्षी डॉक्युमेंट्स पडताळणी होते आणि हे डॉक्युमेंट्स पडताळणीमध्ये अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहतात, बाद होत नाहीत, वंचित राहतात, म्हणजे बाजूला राहतात। म्हणजेच काय, तर त्यांना पैसे येत नाहीत। आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना, महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील कोणत्याही लाभार्थ्यांना हे पैसे का मिळत नाही या संदर्भात प्रत्येक तालुक्यावाईज आपण माहिती घेतली। त्या तालुक्यामध्ये नेमकी अडचण काय आहे हे तहसील कार्यालयातून जाणून घेतलं आणि त्या पद्धतीने आपण ओव्हरऑल सर्व व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले। त्याचा परिणाम असा झाला की लाभार्थ्यांना हे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। आपण 2 व्हिडिओ टाकल्या होत्या। त्यात पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होते की 25 तारखेपासून 30 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। अनेक लाभार्थ्यांनी आपल्याला मेसेज केले की सर, पैसे नाही जमा होत, तुम्ही असंच बोलता, किंवा खरंच जमा होणार का, नाही झाले तर काय? तर आज मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक स्पष्टपणे सांगतोय, मी जी माहिती सांगतोय ही माहिती फक्त व्ह्यूज येण्यासाठी नाही, लाभार्थ्यांना किती त्रास होतो याची जाणीव ठेवून मी व्हिडिओ बनवत असतो। जर व्ह्यूज घ्यायचे असतील तर विविध माध्यम आहेत, विविध टॉपिक आहेत, परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांशी व्ह्यूजसाठी खेळणं किंवा व्ह्यूजसाठी व्हिडिओ बनवणं हे माझ्या मनाला तरी पटत नाहीये। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून, विविध विभागाच्या माध्यमातून जी काही माहिती मिळते ती माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। त्याचा परिणाम मी सांगितल्या पद्धतीने 25 ते 25 तारखेपर्यंत, 25 ते 30 तारखेपर्यंत अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत। परंतु अनेक लाभार्थी सुद्धा असे आहेत की त्यांच्या अकाउंटला अद्याप सुद्धा पैसे आलेले नाहीत। मी सांगितल्या पद्धतीने केवायसी असेल, डीबीटी लिंक असेल, किंवा हयातीचा दाखला असेल, उत्पन्न दाखला असेल, या सगळ्या गोष्टी करून सुद्धा त्यांचे पैसे आलेले नाहीत। मग अशातच त्यानंतर मी एक दुसरी व्हिडिओ टाकली की राज्य सरकारच्या माध्यमातून एक पंधरवडा एक उपक्रम हाती घेतलेला, एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे। 25 ते 12 मे पर्यंत ज्या काही योजना राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून घोषित झालेल्या आहेत आणि त्याचे लाभ ते लाभार्थी घेत आहेत, परंतु काही कारणास्तव त्यांचे पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, तर अशा शर्तीवरती राज्य सरकारने या योजना किंवा या योजनांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर होऊन देखील सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही। हे राज्य सरकारला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस राज्य सरकारने एक 15 दिवसाचा एक उपक्रम किंवा एक ॲक्टिव्हिटी, एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या संदर्भात मी डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा बनवलेले आहे। शासन निर्णयसुद्धा राज्य सरकारने जाहीर केला आहे। त्या शासन निर्णयामध्ये काय सांगितलं हे सुद्धा मी अगोदर सांगितलं आहे, परंतु पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो। त्यामध्ये असं सांगितलं की जे लाभार्थी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना राहिलेले पैसे हे 12 मे पर्यंत त्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे। त्यामुळे आता ज्या लोकांना पैसे जमा झालेले नाहीत त्यांचे पैसे 100%, बघा मी काय म्हणतो 100%, पण कधी, ज्यावेळेस स्क्रुनिटीमध्ये तुम्ही क्लिअर असाल। स्क्रुनिटी हा प्रकार काय असतो, त्याच्यातून बाहेर निघायसाठी तुम्हाला काय केलं पाहिजे याविषयी मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे, त्यानंतर तुम्हाला कळेल सगळ्या गोष्टी। पण ज्या लोकांनी स्क्रुनिटी पार करून पुढे गेलेले आहेत, डीबीटी, केवायसी, हयातीचा दाखला, आधार कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी जर क्लिअर असतील तर त्यांना 12 तारखेपर्यंत पैसे मिळाले पाहिजे। या विषयासंदर्भात राज्य सरकारने एक शासन निर्णय जाहीर केला आहे आणि मलाही वाटतं की 12 तारखेपर्यंत बऱ्यापैकी, बघा मी काय म्हणतो, म्हणजे 100% नाही, बऱ्यापैकी लाभार्थ्यांना हे पैसे येतील। आणि आपण त्या 2 व्हिडिओ ज्या टाकल्या त्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये लोकांनी किंवा लाभार्थ्यांनी ज्या कमेंट्स दिलेल्या आहेत त्या कमेंट्स मी तुम्हाला सांगतो किंवा दाखवतो, जेणेकरून तुम्हालाही कळेल की मी जी माहिती सांगतोय ती कितपत खरी असते किंवा योग्य असते।
आणि त्या कमेंटचं तुम्ही व्हेरिफिकेशन सुद्धा करू शकता. आपल्या त्या दोन्ही चॅनलवर, दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये ज्या ज्या काही मी त्या लोकांनी किंवा त्या लाभार्थ्यांनी कमेंट्स दिलेल्या आहेत त्या कमेंट्स तुम्ही वाचू शकता. असं नाही की इकडनं तिकडनं स्क्रीनशॉट काढून मी तुम्हाला ती माहिती सांगतोय, असं अजिबात मी करत नाही. मी जे आत्ता तुम्हाला ज्या कमेंट्स वाचून दाखवणार आहे त्या तुम्ही व्हेरिफिकेशन सुद्धा करू शकता की बाबा खरंच सरांनी जी माहिती सांगितली आहे आणि त्या माहितीच्या आधारे त्या लोकांना हे पैसे मिळत आहेत किंवा मिळालेले आहेत, तर नक्कीच हे खरं आहे का, तर तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता. सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की लाभार्थ्यांचे पैसे मिळावे यासाठी मी सुद्धा प्रयत्न करतोय. कोणत्याही प्रकारचा इथे फायदा हा विषय डोळ्यासमोर ठेवत मी काम करत नाहीयेत. लाभार्थ्यांना कोणत्याही धर्तीवरती पैसे मिळाले पाहिजे. लाभार्थ्यांकडून कोणती चूक झालेली आहे ती दुरुस्त करून त्यांना त्या सिस्टममध्ये आणण्याचा प्रयत्न माझ्याकडून होत असतोय. त्यामुळे मित्रांनो, ह्या ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून एखादा लाभार्थी या योजनेपासून कायमस्वरूपी बाजूला राहणार नाही. कारण हेच काम आपल्या आयुष्यामध्ये मार्गी लागणार आहे की जेणेकरून आपण काहीतरी एक करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या करण्याच्या प्रयत्नातून लाभार्थ्यांचे हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये आपण सांगितलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी करून ते पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये येत आहेत. आता मी त्या कमेंट्स जे आलेले आहेत त्या कमेंट्स तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हालाही कळेल की खरंच पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. 25 तारखेपासून 30 तारखेपर्यंत म्हणालो होतो पैसे आलेत, 25 तारखेपासून 12 मेपर्यंतही म्हणालो आहेत पैसे येतील. पण ज्या लोकांचे पैसे आलेले नाही किंवा येत नाही किंवा येणार नाही, काय येणार नाही, स्क्रुनिटी हा प्रकार काय आहे, मी उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगेल. ज्या लोकांना पैसे आलेले नाही आहेत त्या लोकांनी त्या स्क्रुनिटीमधून कसं बाहेर निघायचं याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया. आता जास्त वेळ नाही घेता मी तुम्हाला ज्या कमेंट्स आपल्याला आलेल्या आहेत त्या कमेंट्स त्या ठिकाणी वाचून दाखवतो. तर मित्रांनो, या ठिकाणी मी पहिली कमेंट्स वाचून दाखवतोय. बुलढाणा डिस्ट्रिक्ट, चिखली तालुका, टुडे 12:30 1500 रुपये आले संजय गांधी निराधार योजना. बघा 5 तास झालेले आहेत, ही कमेंट्स आपल्याला आलेल्या आहे. त्यानंतर एप्रिल महिन्याचे पैसे आले 1500 रुपये आज अकोला. बघा अकोला तालुक्यामध्ये सुद्धा हे पैसे आलेले आहेत. त्याचबरोबर मार्च महिन्याचे अनुदान आले संजय गांधी निराधारचे 1500 रुपये. बघा हे यांना सुद्धा पैसे आलेले आहेत. त्याचबरोबर निराधारचे अर्धेच पैसे आले, त्यांनी सांगितलं अर्धेच पैसे आले. मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय बाकीचे राहिलेले पैसे सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होतील. आणि यानंतरचे कमेंट्स आहे, पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका एप्रिलपर्यंत 1500 रुपये जमा झाले, धन्यवाद. आणि यानंतर आज 1500 रुपये जमा झाले आणि जर पैसे नाही आले तर, पुढची कमेंट बघा काय त्यांनी दिलं आहे, जर पैसे नाही आले तर. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय पैसे का नाही येणार तुमचे हक्काचे पैसे नक्की येणार. फक्त जे काही स्टेप मी सांगतोय त्या फॉलो करायला घ्या, तुमचे पैसे तुम्हाला येतील. डिसेंबरपासून आज पैसे पडले आहेत, म्हणजे डिसेंबरपासून आत्ता पहिल्यांदा पैसे पडलेत. बाकीचे पैसे कधी पडणार? 1500 रुपये फक्त आलेले आहेत. 4 महिन्याचे बाकीचे पैसे कधी येणार? लवकरच सर्वांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार. 1 रुपया सुद्धा तुमचा पैसा इकडे तिकडे जाणार नाही. आणि एक महत्त्वाची कमेंट्स बघा, गेल्या डिसेंबरपासून अनुदान थकीत आहे. डीबीटी प्रक्रिया बँकेत व तहसील कार्यालयात सुद्धा केले आहे. जिल्हा पालघर, तालुका वसई, गाव नालासोपारा, तहसील वसई येथे दिनांक 18 फेब्रुवारी रोजी 3000 रुपये खात्यात NFTने अनुदान मिळालेले आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे नाव सुनंदा नामदेव वरक, तहसील कार्यालयात जाऊन पुन्हा सर्व डिटेल्स देऊन आलो आहे. बघा एक लक्षात ठेवा, तुमचे जर फेब्रुवारी महिन्याचे पैसे जर आलेले आहेत तर बाकीचे सुद्धा पैसे तुम्हाला येतील. फक्त ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला मिळू शकत नाही, कारण तुमची डीबीटी ही लेट झालेली आहे. त्यामुळे ज्या दिवसापासून तुमची डीबीटी झाले त्या दिवसापासूनचे पुढचे पैसे तुम्हाला 100% मिळतील. आणि यानंतरची महत्त्वाची एक कमेंट्स आहे, आज जमा झाले, आज आले आम्हाला पैसे. त्याचबरोबर आज 1500 रुपये जमा हुए, दिसंबर से अब तक सिर्फ 1500 रुपये क्यों, हमारे रुके हुए पैसे आएंगे. लक्षात ठेवा, राहिलेले सर्व पैसे तुमचे येतील, पण तुमची डीबीटी ज्या दिवशी ॲक्टिव्ह झाले तिथून पुढच्या महिन्याचे पैसे तुम्हाला येतील. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा सर्वांनी. आणि यानंतरचे कमेंट्स आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. आमचं डीबीटी आधार लिंक असूनही तहसील कार्यालयात OTP देऊनही डिसेंबरपासून ते एप्रिलपर्यंत पैसे आलेले नव्हते, पण तुम्ही दिलेल्या माहितीनुसार आज 4-5 महिन्यानंतर फक्त 1500 रुपये जमा झाले आहेत. बाकीचे कधीपर्यंत जमा होतील कळवावे आणि तुम्हाला सर्व प्लॅटफॉर्मवर फॉलो करण्यासाठी लिंक्स शेअर करावे. धन्यवाद. आम्ही जी माहिती देतोय त्या माहितीच्या आधारे तुम्ही सर्व काही तहसील कार्यालयामध्ये जाऊन करताय, त्याचा सर्वांना बेनिफिट या ठिकाणी होत आहेत. उरलेले पैसे सुद्धा तुम्हाला लवकरच येतील. आणि हे जर उरलेले पैसे जरी नाही आले
तर आपल्याकडे एक दुसरा उपाय आहे, आपण तो नक्की करणार आणि राहिलेले पैसे तुम्हाला नक्की मिळवून देण्याचा प्रयत्न हा माझा असणार आहे। आणि यानंतरची महत्त्वाची कमेंट्स, मला पण डिसेंबर पासून आता फक्त 1500 रुपये मिळाले आहेत, बाकीचे पैसे कधी मिळणार? लवकरच तुमचे सुद्धा पैसे मिळतील। आणि यानंतरची पुढची कमेंट्स, 1500 रुपये आले, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। आणि पारनेर वरून आपल्याला एक महत्त्वाची कमेंट्स आलेली आहे, 1500 रुपये आज आले 29/4/2025, 29/4/2025 रोजी यांना सुद्धा 1500 रुपये आलेले आहेत। आणि पुढची एक शेवटची कमेंट्स आता आपण घेऊया। सर, आज 29 एप्रिल महिन्याचे डीबीटीने 1500 रुपये मिळाले, अहमदनगर जिल्हा, कर्जत तालुका। धन्यवाद सर, तुम्हाला सुद्धा धन्यवाद, कारण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवताय आणि तुम्ही सुद्धा एक कमेंट्स करून संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना हे चांगलं तुम्ही एक विश्वास देण्याचा प्रयत्न करताय की सर्वांना पैसे येत आहेत, तुम्हाला सुद्धा पैसे येतील। आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये ज्या लाभार्थ्यांनी कमेंट्स दिलेले आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद करतोय, कारण तुम्हाला पैसे आलेले आहेत हे तुम्ही ज्यावेळेस जनतेला सांगताय, लोकांना सांगताय, त्यावेळेस समोरच्या लाभार्थ्यांना सुद्धा एक आशा निर्माण होते आणि आम्हाला सुद्धा ठामपणे सांगता येते की महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहेत। ज्या लाभार्थ्यांचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत त्यांचे सुद्धा काही दिवसानंतर हे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। प्रत्येकाला पैसे मिळण्यासाठी मी आणि तुम्ही आपण एकत्र मिळून प्रयत्न करूया। ज्या गोष्टी तहसील कार्यालयातून किंवा जिल्हाधिकारी किंवा प्रांत ऑफिस किंवा शासनाच्या माध्यमातून या कारणामुळे हे पैसे येत नाहीत ते कारण मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यावरती आपण काम करूया। महाराष्ट्रातील प्रत्येक संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यापर्यंत त्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन काम करूया। महत्त्वाचे व्हिडिओ असल्या कारणाने ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।